विजय सर तुमच्याकडे येतोय. अजित पवार यांची इच्छा होती की विलिनीकरण व्हायला हवं. ती इच्छा अजित पवार यांच्या जाण्यानंतर पेचात अडकली आहे का? विलास, एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. हे जे माहिती येते अजित पवारांची विलिनीकरणाची इच्छा होती का, तर इच्छा होती फार सुरुवातीपासून, अगदी सातत्यानं अजित पवारांची इच्छा होती की शरद पवारांनी त्यांच्या पक्षानं आपल्यासोबत यावं. शरद पवारांचं वय आणि सगळी प्रकृती बघता या काळात पवारांनी फार धावपळ आणि करू नये अशी त्यांची इच्छा होती. ते त्यांची कळकळ होती की सगळ्यांनी सोबत आलं तर एकत्र राहता येईल आणि साहेबांच्या पाठीमागचं एकूण जे त्यांचा जो त्रास आहे तो कमी होईल, ही त्यांची इच्छा होती. ही अनेकदा व्यक्त झालेली आहे. माझ्याशी व्यक्तिगत बोलताना 2 वेळा याचा उच्चार त्यांनी केलाय. त्यामुळे ही इच्छा होती का, तर होती. गेल्या पुणे महापालिकेची निवडणूक, पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक होती, त्या काळापासून ज्या बैठका होत होत्या, मग अमोल कोल्हे, अंकुश पगडे सांगतायत या गोष्टी खऱ्या आहेत. तर त्या दृष्टीने त्यांची इच्छा होती, त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली होती. पण जो मुद्दा येतोय की अजित पवार यांच्या पक्षातल्या कुणीही त्या संदर्भात वाच्यता केलेली नाही किंवा कुणीही त्या संदर्भात मुद्दा उपस्थित केलेला आहे, खरं आहे. कारण या चर्चा अजित पवारांची व्यक्तिगत इच्छा, कारण अजित पवार हे पक्षाचे एकमेव नेते होते. हो हो. बाकी सगळी दुसऱ्या फळीतली मंडळी होती. एकमेव नेते, एकखांबी तंबू होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. त्यामुळं विलिनीकरण व्हावं, पवार कुटुंबानं सगळे एकत्र राहावं, ही त्या पाठीमागची इच्छा अजित दादांची होती. आणि गेल्या काही काळातल्या आपण बघितल्या पत्रकार परिषदा, बैठका, रोहित पवार आणि त्यांचं बॉन्डिंग वाढत चाललेलं होतं. अमोल कोल्हे आणि दोघं एकत्र असताना ज्या मोकळेपणानं बोलत होते, तर त्या प्रक्रियेच्या दिशेनं चाललेलं होतं. त्यात अडथळा होता म्हणजे तो शरद पवारांच्या भूमिकेचा, त्यातून मार्ग कसा काढायचा हा सगळ्यांच्या पुढचा पेच होता. त्यातला पर्याय काय असू शकत होता की एप्रिलमध्ये शरद पवारांची राज्यसभेची मुदत संपल्यानंतर शरद पवार कदाचित राजकारणातून निवृत्ती घेतील आणि त्यानंतर नव्या पिढीवर या विलिनीकरणाचं सोपवतील. एक मिनिट मला वेळ द्या फक्त. यातले मला आता पेच काय निर्माण झालाय तो सांगतो तुम्हाला. आतापर्यंतचा जो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातल्या नेत्यांना विलिनीकरणाची इच्छा होती, ती अशा अर्थानं की पवार साहेब आता थकलेले आहेत. सुप्रियाताई दिल्लीच्या राजकारणात रमल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात आपण काही सूत्र घ्यावेत असं पक्षाच्या कार्याध्यक्षा झाल्यानंतर सुद्धा त्यांनी तशी इच्छाशक्ती दाखवलेली नव्हती. अशा काळात पक्षाचं राजकीय भवितव्य जर सुरक्षित करायचं असेल तर आपल्याला भविष्यातल्या नेतृत्वाकडे बघावं लागेल. आपलं भविष्यातलं नेतृत्व स्वाभाविकपणे अजित पवार हेच असू शकतं. सत्तेसोबत जाण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातले नेते अजितदादांच्या बरोबर विलिनीकरणाची भाषा बोलत नव्हते, तर आपलं राजकीय भवितव्य सुरक्षित करण्यासाठी आणि अजित पवार हेच आपलं उद्याचं नेतृत्व असू शकतं या दृष्टीनं त्यांचे प्रयत्न चाललेले होते. आता अजित पवार नाहीत, त्यामुळं विलिनीकरणाच्या प्रक्रिया म्हणजे विलिनीकरण करायचं असेल ते कशासाठी आणि होणार असेल तर या दोन्ही एकत्रित सगळ्या पक्षांचं भविष्यातलं नेतृत्व कोण असेल हा महत्वाचा प्रश्न आहे. त्याची मांडणी पुढच्या आठवड्यानंतर. संजय बोकरे सर, केवळ विलिनीकरणाचा हा मुद्दा नाहीये, अनेक प्रश्न आहेत या संदर्भातले. तर या प्रश्नांच्या संदर्भात शरद पवारांची भूमिका महत्वाची ठरू शकेल का, की त्यांच्या पक्षापुरताच असेल? सगळ्यात महत्वाचं विलासजी हे राजकारण आहे. आणि भारतीय जनता पक्षाला विचारल्याशिवाय, केंद्रातले नेते आणि देवाभाऊ यांना विचारल्याशिवाय अजितदादा काय करतील अशी अवस्था नव्हती आणि इथनं पुढेही राहणार नाही अजितदादाला. हा मुद्दा विचारात घ्यावाच लागेल. भारतीय जनता पक्षाला कुठली गोष्ट त्रासाची होत असेल तर ते करून देणार नाही, कारण हे राजकारण आहे. आता भुजबळ साहेब, तुमचे प्रफुल्ल पटेल, तटकरे हे सुद्धा मगाशी गेले, म्हणजे का गेले असतील? देवाभाऊंना विचारायला असं असं करतोय, असं असं करूया का, आणि त्यांचा ग्रीन सिग्नल घेतल्याशिवाय पुढच्या गोष्टी कुठल्याही घडलेल्या नाहीत असं माझं ठाम मत. विलिनीकरणाचा विषय आला नव्हता का? या आधी आला का? छगन भुजबळ आणि ह्या मंडळींनीच विरोध केला का, तर शरद पवारांचं वर्चस्व वाढेल, परत तुमचं कमी होईल अजितदादा, असं त्यांना सुचवलं गेलं. ह्या चर्चा झाल्या त्या आणि होत राहत आहेत आणि उद्या सुद्धा होत राहतील. परंतु जे काही आमदार शरद पवारांना सोडून गेलेले ते सगळे आता भाजप अशीच व्हायचं राहिले त्यांचं फक्त. आणि मुद्दा हाच आहे. सर वेळ खूप कमी आहे, माझ्याकडे वेळ कमी आहे, माफ करा सर. पण रविकिरण सर आहात तुम्ही? रविकिरण सर, मुद्दा हाच आहे का की भारतीय जनता पक्षाच्या सावलीमध्ये पूर्ण पक्ष जाऊ नये,
याच्यासाठी सुद्धा शरद पवारांचा प्रयत्न असू शकतो पुढच्या काळामध्ये? मग हे पहा, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली ती केवळ एकाच मुद्द्यावर पडली की भाजपसोबत जायचं की नाही. ज्यांना जायचं होतं ते वेगळा पक्ष झाला, ज्यांना जायचं नव्हतं ते वेगळा पक्ष झाला. त्यामुळं त्या पक्षामध्ये विलिनीकरणाची कुठलीही चर्चा सुरू होण्यापूर्वी ह्याच मुद्द्यावरनं सुरू होईल की भविष्यात भाजपसोबत कशा पद्धतीने राहायचं. जर ते एकत्र राहणार असतील तर पुढे जायचं, नाही राहणार असतील तर पुन्हा मग मागचे पाडे 50 असा तो प्रकार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया वाटते तितकी वरवर आणि इतकी सोपी नाही.